इराणसोबत चर्चा सुरू, उद्यापर्यंत करार होऊ शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकी माध्यमांना माहिती. तर करार मान्य करा, अन्यथा आत्तापर्यंतचा सर्वात विध्वंसक हल्ला करू, असा इशाराही ट्रम्प यांनी इराणला दिला. अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच. इराणची राजधानी तेहरानमधील एका विद्यापीठावर हवाई हल्ला. विद्यापीठातील संशोधन केंद्र होतं अमेरिकेचं मुख्य टार्गेट. हल्ल्यामध्ये शहीद बेहेश्ती विद्यापीठातील संशोधन केंद्र उद्ध्वस्त. इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर. इराणचा इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर हल्ला. इराणकडून ड्रोन केला हल्ला. विमानतळाचं मोठं नुकसान. आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम पोल्ट्री फार्म आणि अंडे व्यावसायिकांवर. अंड्याचे भाव गडगडले तर कोंबड्यांचं खाद्य आणि मेडिसिनच्या भावातही वाढ. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पोल्ट्री फार्म बंद करण्याची वेळ येणार असल्याची भीती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वावरांची महाराष्ट्र खो खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. खो खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांबासारख्या परंपरागत खेळांमध्ये राज्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला विराज. IAS तुकाराम मुंढेंनी आईच्या निधनानंतर ठेवला महाराष्ट्रासमोर आदर्श. अनावश्यक प्रथांना बाजूला ठेवत तुकाराम मुंढेंकडून आईच्या अस्थींचं शेतात विसर्जन. त्यानंतर अस्थि विसर्जन केलेल्या जागी वडाचं रोप लावत जपली कायमस्वरूपी आठवण. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी आणि पाचाडसह इतर गावांना पाणी टंचाईची झळ. एका महिन्यामध्ये पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाडीकरांचा इशारा. अकोल्यातल्या कौलखेड भागातील श्रद्धानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या गुंडाची पोलिसांनी काढली धिंड. गुंडांनी कान पकडून मागितली सर्वांची माफी. धुरंधर चित्रपट पाहून आल्यावर काही गुंडांनी रस्त्यावरच्या लोकांना चाकून भोसकून जखमी केलं. बुलढाणा जिल्ह्याच्या तरोडा आणि दसरखेड दरम्यानच्या टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. फास्टॅग स्कॅन होत नसल्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप. टोल कर्मचारी मॅन्युअल पद्धतीनं स्कॅन करत टोल आकारत असल्याची माहिती. गोव्यातील मोपा गावातील बागायती शेतींची ओंकार हत्तीकडून नासधूस. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर ओंकार हत्ती भ्रमंती करत असल्यामुळे वन विभाग अलर्ट मोडवर. स्थानिकांची मागणी. महिलांना संसदेमध्ये 33% जागा देणारं विधेयक 16 एप्रिलला मांडणार. 16 ते 18 एप्रिल दरम्यान विशेष अधिवेशन बोलावून कायदा मंजूर करून घेणार. पंतप्रधान मोदींची केरळमधल्या प्रचार सभेत घोषणा. अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या मायसा चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित. रश्मिकाच्या 30व्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांकडून पोस्टर सोशल मीडियावर शेअर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.